पप्पा मला वाचवा, इथं बाहेर पडायला कुठेच जागा नाहीये. 23 वर्षांच्या सुखमणी सिंगचे हे शेवटचे शब्द. नंतर फोन कट झाला आणि थेट बातमी आली ती त्याच्या मृत्यूची. लखनौमधील अलीगंज भागात सोमवारी दुपारी फक्त एका इमारतीला आग नाही लागली, तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेक संसार उघड्यावर आले. 3 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 15 विद्यार्थ्यांचा गुदमरून आणि होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी इमारतीवरून थेट खाली उड्या मारल्या. मृत्यू झालेल्या 15 विद्यार्थ्यांमध्ये एक नाव होतं सुखमणी सिंग याचं. मृत्यूच्या काही सेकंद आधी 23 वर्षाच्या सुखमणी सिंगनं आपल्या वडिलांना केलेला फोन शेवटचा ठरला. पप्पा मला वाचवा, इथं बाहेर पडायला कुठे जागा नाहीये, हे त्याचे शेवटचे शब्द होते. यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास झाला. त्यानंतर फोन कट झाला आणि थेट त्याच्या मृत्यूची बातमीच समोर आली. सुखमणीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना ही हृदयद्रावक घटना सांगितली आहे. सुखमणी सिंग हा आग लागलेल्या इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावरील ग्राफिक्स अॅनिमेशन सेंटरमध्ये गेम डिझायनर म्हणून काम करायचा. दुपारी 2च्या सुमारास वडिलांना फोन करून मला वाचवा अशी आर्तसाद त्यानं घातली. त्याचे वडील प्रभजोत सिंग रडत म्हणाले, तो फोनवर ओरडत होता, पण आम्ही काहीच करू शकलो नाही. अशीच एक दुसरी कहाणी आहे आगीत मृत्यू झालेल्या जोयनील चक्रवर्ती या 27 वर्षाच्या तरुणाची. त्यानं सुद्धा दुपारी 2 वाजताच्या सुमारास लखनौमध्ये राहणाऱ्या आपल्या काकूंना फोन केला. काकू, आम्ही आत अडकलोय, आम्हाला कसंही करून वाचवा. नातेवाईक यानंतर तातडीनं दुपारी 3च्या सुमारास घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. भिंत तोडायला उशीर झाला आणि त्यामुळेच 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असा आरोप जोयनील याच्या कुटुंबियांनी केलाय. ही आग इतकी भीषण होती की 15 विद्यार्थी होरपळून मरण पावले. या 15 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश थरकाप उडवणारा आहे. ही आग नेमकी का लागली, तर या इमारतीमधील अॅनिमेशन कोचिंग मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं आगीच्या कारणाबद्दल मोठा खुलासा केलाय. त्यानं सांगितलं, आग खालच्या मजल्यावरील एसी मधून लागली. एसी मध्ये बिघाड असल्याबाबत इमारतीच्या मालकाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मालकाच्या निष्काळजीपणाचा फटका 15 विद्यार्थ्यांना बसला. दरम्यान या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय. मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर ही आग नेमकी लागली कशी, नेमका निष्काळजीपणा झाला कुठे याची चौकशी सुद्धा करण्यात येतेय. 15 विद्यार्थ्यांचा या आगीत मृत्यू झालाय, तर काही जण जखमी असल्याची सुद्धा माहिती आहे.